नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंढीपालनात कर्ज घ्यावे की नाही, कर्ज घेण्याचे फायदे आणि नुकसान हे जाणून घेऊया। अनेक शेतकरी युवक मेंढीपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, पण स्वतःकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे त्यांना प्रश्न पडतो, कर्ज घ्यावे का? काही लोक म्हणतात कर्जाशिवाय मोठा व्यवसाय उभा राहत नाही, तर काही लोक म्हणतात कर्ज म्हणजे डोक्यावरचा कायमचा ताण होय। मग काय सत्य आहे? आजच्या व्हिडिओत या विषयावर माहिती घेऊया। कर्ज म्हणजे वाईट गोष्ट नाही। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कर्ज वाईट नसते, चुकीच्या पद्धतीने घेतलेले कर्ज वाईट ठरते। जर व्यवसायाचा योग्य प्लॅन असेल, बाजारात मेंढ्या घेण्याचा आणि विकण्याची माहिती असेल आणि उत्पादनाचे गणित माहिती असेल, तर कर्ज व्यवसायात वाढ करण्यासाठी फायद्याचे ठरते। कर्ज घेण्याचे फायदे: व्यवसाय लवकर सुरू करू शकता। जर तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये असतील तर कदाचित 10 मेंढ्यापासून सुरुवात कराल, पण तुमच्याकडे पैसे नाहीत, अशा वेळी 1-2 मेंढ्यापासून सुरुवात करता येते। जर 1 लाख रुपये कर्ज मिळाल्यास 10 ते 15 मेंढ्यापासून सुरुवात करता येते। मोठ्या प्रमाणावर लवकर काम सुरू होते आणि उत्पादन आणि नफा वाढू शकतो। चांगला गोठा उभारता येते। अनेक लोक सुरुवातीला साधारण गोठ्यातून सुरुवात करतात, जसा पैसा आला तसे मोठा गोठा बांधतात। जर 1-2 वर्षाचा अनुभव असेल तर कर्ज घेऊन गोठा बांधू शकता, पण गोठा पैसे देऊन जात नाही, त्यामुळे चांगले क्वालिटी प्राणी ठेवा। गोठ्याचे फायदे पण आहेत। चांगला गोठा असेल तर रोग कमी येतात। कर्जामुळे व्यवस्थित शेड, पाणी व्यवस्था आणि चारा ठेवण्याची व्यवस्था करता येते। चांगल्या जातीच्या मेंढ्या घेता येतात। स्वस्त आणि कमी उत्पादन देणाऱ्या मेंढ्या असतील आणि तुम्हाला सुधारित ब्रीडवर काम करायचे असेल तर चांगल्या जातीच्या मेंढ्या घेण्यासाठी पैसे कर्जाद्वारे येतात। हा पर्याय उपलब्ध होतो। कर्ज घेण्याचे तोटे: हप्ता भरण्याचा ताण, प्रत्येक महिन्याला EMI भरावी लागते, पण मेंढी पालनात दर महिन्याला उत्पादन येत नाही। 6 महिन्यात किंवा 1 वर्षात उत्पादन येते। जेव्हा मेंढ्या विकल्या अशा वेळी उत्पादन येते, त्यामुळे आर्थिक ताण येतो। हप्ता भरण्याची दर महिन्याला चिंता येत राहते। रोगराई आल्याने धोका: जर तुमच्या कळपात मोठा रोग आला, काही मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, उत्पादन कमी झाले, पण बँकेचा हप्ता थांबणार नाही, अशा वेळी रोगराई आल्याने धोका निर्माण होतो। बाजारभाव कमी होणे: कधी कधी मेंढ्यांचे दर कमी होतात, अशा वेळी अपेक्षित नफा मिळत नाही, कर्ज फेडणे कठीण जाते। कोणत्या परिस्थितीत कर्ज घ्यावे? कमीत कमी 1-2 वर्षाचा अनुभव असेल, चाऱ्यासाठी वावर असेल, बाजाराची माहिती असेल, उत्पादनाचे नियोजन असेल, वाईट वेळेवर काही उत्पादनाचे सोर्स असतील, अशा वेळी कर्ज घेणे योग्य ठरते। कोणत्या परिस्थितीत कर्ज घेऊ नये? पूर्णपणे नवीन मेंढीपालन करत असाल, चाऱ्यासाठी वावर नसेल, चाऱ्यावर अवलंबून असाल, व्यवसायाचा अनुभव नसेल, फक्त दुसऱ्यांना पाहून मेंढीपालन करत असाल, अशा वेळी उत्पादनाचा सोर्स नसेल, अशा वेळी कर्ज घेऊ नये। अनुभवी मेंढीपालक कधी कर्ज घेतात? अनुभवी मेंढीपालक जास्त करून कर्ज घेत नाहीत। जर कर्ज घेत असतील तर एक्सपांड करण्यासाठी कर्ज घेतात। जास्त करून नफा पुन्हा व्यवसायात गुंतवतात, नंतर गरज असेल तरच कर्ज घेतात। जर तुम्ही पूर्णपणे नवीन असाल तर सुरुवातीला कर्ज घेऊ नका। 10 ते 20 मेंढ्यापासून सुरुवात करा। अनुभव घ्या, रोग व्यवस्थापन शिका, बाजार समजून घ्या, त्यानंतर व्यवसाय वाढण्यासाठी कर्जाचा विचार करा। मित्रांनो, मेंढीपालनासाठी कर्ज घ्यावे की नाही याचे एकच उत्तर आहे, योग्य नियोजन असेल तर, अनुभव असेल तर, 1-2 वर्षे झाले असेल तर कर्ज घेण्याचा विचार करू शकता। पण जर नियोजन, अनुभव नसेल तर कर्ज घेणं मोठी अडचण ठरू शकते। म्हणून आधी ज्ञान, नियोजन आणि शेवटी कर्ज हा मार्ग सर्वात सुरक्षित आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।